करतो. ऊन वारा थंडी तो राब राब राबतो. पण कधी ओला दुष्काळ तर कोरडा दुष्काळ, कधी बियाणे उगवत नाही तर कधी मजूर भेटत नाही. मग मला सांगा मित्रांनो, कसा राहील शेती व्यवसाय हा फायद्याचा? म्हणूनच मी छाती ठोकून सांगते की शेती व्यवसाय हा फायदेशीर नाही, फायदेशीर नाही, फायदेशीर नाही. मित्रांनो, माझा हाच विचार पलटवून देण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तुम्ही आम्ही शेतकऱ्यांचेच पोरं हो, म्हणून आपल्याला याची जाणीव असायला हवी की आज एका एकराच्या शेताला साधारणतः 20,000 पर्यंत खर्च येतो. पण जेव्हा माल विकायची पाळी येते तेव्हा येईल 10 ते 15,000. मग यात आपला फायदाच कसा? म्हणून मी पुन्हा एकदा छाती ठोकून सांगते की शेती व्यवसाय हा फायदेशीर नाही, फायदेशीर नाही, फायदेशीर नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून शेतीलाच परमेश्वर मानणारा शेतकरी आज सर्व परिस्थितीत नादार दिसून येत आहे. ही तर बातमी तुम्ही टीव्हीवर बघितलीच असेल की टमाटरला 2 रुपये किलो भाव असल्याने शेतकऱ्याने टमाटरचा छोटा पॅकेट बनवण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर साधा कारखान्याचा उत्पन्न काढणारा कारखानेदार सुद्धा स्वतःच्या मालाची स्वतः किंमत ठरवतो. पण शेतकऱ्याचं मात्र असं नाही, कारण शेतकऱ्याला आपल्या हक्काची व्यासपीठ ठरवण्याची संधी नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की शेती व्यवसाय हा फायदेशीर नाही, फायदेशीर नाही, फायदेशीर नाही. मित्रांनो, जर शेती व्यवसाय हा फायदेशीर असेलच तर तो फक्त शेतकऱ्याला सोडून इतर सर्वांना, कारण तुम्ही टीव्ही, वर्तमानपत्र, मोबाईलवर बघाल तर तुम्हाला आत्महत्या ही शेतकऱ्याने केलेली दिसणार, कोणत्या व्यापारी किंवा उमेदवारांनी नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की शेती व्यवसाय हा फायदेशीर नाही, फायदेशीर नाही, फायदेशीर नाही. जर एवढे सांगूनही तुम्हाला वाटत असेल की शेती व्यवसाय हा फायदेशीर आहे, तर मग मला सांगा मित्रांनो, शेती व्यवसाय हा फायदेशीर असतात तर शेतकऱ्यांनी का केली असती आत्महत्या? सांगा ना, शेती व्यवसाय हा फायदेशीर आहे की नाही? सांगा ना, बोला ना. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की शेती व्यवसाय हा फायदेशीर नाही, फायदेशीर नाही, फायदेशीर नाही. याच पावसाळ्यात बघा ना, आमच्या गावात एवढा पूर घुसला होता. लोकांनी आपले शेत रोवली होती, तेवढ्या नदीचं पूर पूर्ण शेतात घुसलं. मग ते रोवणे वाहून गेले आणि यात सरकारने मदत केली, पण ती नुकसानीच्या 10 पट कमी. मग यात होणार आहे का शेतकऱ्याची भरपाई? सांगा ना. म्हणून मी पुन्हा एकदा या मंचावर छाती ठोकून सांगते की शेती व्यवसाय हा फायदेशीर नाही, फायदेशीर नाही, फायदेशीर नाही. पूर्वी आज सर्व मुलींच्या आई वडिलांना वाटते की आपल्या मुलीचा जावई हा नोकरीवाला